पबजी या ऑनलाईन गेममुळे सुरू झालेली सीमा हैदर आणि सचिन मीना या दोघांची अनोखी प्रेम कहाणी तुमच्या लक्षात असेलच। सीमा आपल्या 4 मुलांसह दुबई आणि नेपाळ मार्गे भारतात दाखल झाली होती। आता त्यांना आणखी 2 मुले झाली असून यूपीच्या ग्रेटेड नोएडातील रबुपुरा गावात ते एकत्र राहत आहेत। त्यांच्या लव्ह स्टोरीचा एंडिंग हॅपी होईल का नाही माहित नाही, पण इंटरव्हेल पर्यंत सगळं काही सुरळीत असल्याचं दिसतंय। तर आता अशीच एक आगळी वेगळी प्रेम कहाणी छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातून समोर आली आहे। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील स्नॅपचॅटच्या माध्यमातून झालेली ओळख प्रेमात बदलली आणि त्यानंतर 18 वर्षाची तरुणी आपल्या 19 वर्षीय प्रियकरासाठी ओडिसा राज्य सोडून थेट कन्नडमध्ये दाखल झाली। तिकडे मुलगी बेपत्ता झाल्यामुळे आई वडील घाबरून गेले आणि त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। नंतर पोलीस मुलीच्या नातेवाईकांसह कन्नडमध्ये धडकले, पण एका गोष्टीने सगळा डाव पलटला। सगळ्यांनाच रिकाम्या हाती परत जावं लागलं। पण नेमकं घडलं तरी काय? चर्चेत आलेली ही भन्नाट लव्ह स्टोरी काय, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, असं म्हटलं जातं की प्रेम आंधळं असतं आणि त्याचाच प्रयत्न देणारी एक वेगळी आणि तितकीच फिल्मी लव्ह स्टोरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून समोर आली आहे। कन्नड तालुक्याच्या चिंचखेडा येथील 19 वर्षाचा विजय आणि ओडिसा राज्याच्या संबलपूर जिल्ह्यातील 18 वर्षीय सोनल या दोघांची काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर स्नॅपचॅटच्या माध्यमातून ओळख झाली। आधी चॅटिंग, मग फोनवर बोलणं आणि त्यातून बघता बघता ओळखीचं रूपांतर घट्ट प्रेमात झालं। नंतर या प्रेमाची ओढ इतकी तीव्र बनली की सोनलला भेटण्यासाठी विजय थेट तिच्या ओडिसातील गावात पोहोचला। तिथं प्रत्यक्ष भेटल्यानंतर दोघांनीही प्रेमाच्या शपथा घेतल्या। दरम्यान या भेटीनंतर विजय पुन्हा आपल्या गावी म्हणजे कन्नड मधील चिंचखेड्यात परतला। पण प्रेमात पडलेल्या विजयची आता घालमेल होऊ लागली। तिकडे सोनलचं देखील कशातच मन लागत नव्हतं। अशातच फोनवर बोलताना विजय आणि सोनलने आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याचा आणि सोबत राहण्याचा निर्णय घेतला। मग काय, महिनाभरापूर्वी विजय पुन्हा ओडिसा राज्यातील सोनलच्या गावी गेला आणि तिला सोबत घेऊनच घरी परत आला। परत आल्यावर दोघेही कन्नड तालुक्यातील चिंचखेडा गावात राहू लागले। पण तिकडे आपली मुलगी घरातून अचानक गायब झाल्याने सोनलचे आई वडील घाबरून गेले। तिचा शोध घेतला, तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण हाती काहीच लागलं नाही। त्यामुळे सोनलचे आई वडील आणि नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि आपली मुलगी बेपत्ता झाल्याची सविस्तर तक्रार नोंदवली। दरम्यान ओडिसा पोलिसांनी प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारे तपासाची चक्र फिरवली। पोलिसांनी सुरुवातीला तांत्रिक तपासावरच भर दिला। त्यात सोनलचे लोकेशन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असल्याचं समोर आलं। हे लोकेशन मिळताच ओडिसा पोलिसांचं एक पथक सोनलच्या नातेवाईकांसह कन्नड मध्ये दाखल झालं। त्यांनी कन्नड ग्रामीण पोलिसांच्या मदतीने चिंचखेडा गावातून विजय आणि सोनल या दोघांनाही ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी सुरू केली। पण या चौकशीत सोनलने सर्वांनाच मोठा धक्का दिला। तिने असा डाव फिरवला की पोलिसांना रिकाम्या हाती परत जावं लागलं। चौकशी दरम्यान तिने थेट 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केलेलं अधिकृत प्रतिज्ञापत्र पोलिसांसमोर सादर केलं। तसेच मी सज्ञान नसून माझ्या स्वतःच्या मर्जीने येथे आले, मला माझ्या प्रियकरासोबतच राहायचंय, असं म्हणत सोनलने पोलिसांसमोर आणि आपल्या नातेवाईकांसमोर सडेतोड भूमिका घेतली। त्यामुळे नातेवाईक किंवा पोलीस काहीही करू शकले नाही। कायदा आणि वयाचा विचार करता मुलगी सज्ञान आहे, तर मुलाचं देखील वय 19 वर्ष आहे। त्यामुळे सध्या तरी आम्ही दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। त्या संदर्भात सोनलने तिच्या इच्छा कन्नड ग्रामीण पोलीस तसेच ओडिसा पोलिसांना कायदेशीर स्वरूपात लेखी लिहून दिल्याचं समजतंय। त्यामुळे पोलिसांसह नातेवाईकांची कोंडी झाली। सोनलच्या ठाम निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागली। ओडिसाहून आलेल्या सर्वांनाच रिकाम्या हाताने आल्या पावली तसंच माघारी जावं लागलं। मंडळी, सध्या या अनोख्या प्रेम कहाणीची जोरात चर्चा सुरू असून इंटरव्हल पर्यंत सगळं काही सुरळीत पार पडले। आलेला अडथळा त्यांनी दूर केलाय, पण यापुढे त्यांच्या नात्यात काय घडतंय? त्यांच्या लव्ह स्टोरीचा एंडिंग हॅपी होईल का? दोघेही शेवटपर्यंत एकमेकांना साथ देईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल। तोपर्यंत या लव्ह स्टोरीकडे अनेकांचं लक्ष असेल। बाकी यावरच्या तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।